त्यामुळे तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय भावना काय? सगळ्यात पहिलं माझ्यावरती प्रेम करणारे आणि माझे सगळे जवळचे जीवाभावाचे माझे सहकारी यांचं मी अभिनंदन करतो. आणि अतिशय कमी वेळेत बाप्पू म्हणजे काल दुपारी ठरलं आणि आजचा दिवस म्हणजे तसा सुट्टीचा दिवस नाही आहे, तरी एवढ्या मोठ्या संख्येने सगळं माझ्यावरती प्रेम करणारे इथं उपस्थित झालेत. यातनंच आपल्याला लक्षात येतं की पुढचा निकाल काय असणार आहे. मागील 8-9 वर्षामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, लोकांचा हा प्रेम दिसतोय, तरी पण काय वाटतं की उमेदवारी आणि त्याच्या पुढचं काय? उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीची मलाच मिळणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 17मध्ये जसं मागच्या इलेक्शनमध्ये 2017मध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचा पॅनल निवडून दिला होता, तर याही वेळेस त्याहीपेक्षा जास्त मागच्या वेळेस म्हणजे 17पेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पॅनल विजयी होईल याच्याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. शहराबद्दल काय वाटतं? शहरामध्ये काम केलं आहे, महापौर म्हणून तुम्ही काम केलं आहे, म्हणून हा प्रश्न विचारतो की शहरावर काय परिस्थिती असेल भाजपची, जी सध्या भरभरून सगळी इन्कमिंग चालू आहे इतर पक्षाचं, काय वाटतं कितीपर्यंत आकडा जाऊ? स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेली कामं आणि त्यांचाच वसा आणि वारसा जे शंकरभाऊ आता पुढे घेऊन चाललेत आणि ज्या गतीने घेऊन चाललेले आहेत, त्यामुळं भाऊंनी जो नारा दिलेला आहे अबकी बार सो के पार, तर निश्चितच 100पेक्षा जास्त महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपल्याला सर्वांना या पुढच्या काळामध्ये पाहायला मिळतील. कार्यकर्त्यांनी काय आवाहन करावं? सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या 15 तारखेपर्यंत हा उत्साह आणि हा जल्लोष असा सर्वांनी टिकून ठेवा एवढंच या निमित्ताने सांगतो. उमेदवारी तुम्हालाच मिळेल, पण पार्टीचा वरिष्ठ पदाधिकारी शहराध्यक्ष किंवा आमदार फॉर्म भरायला कोणीही सोबत दिसत नाहीये, फक्त तुम्ही आणि तुमच्या समर्थकाच्या ठिकाणी आलेला. पार्टीच्या कुठल्याच अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली नसल्यामुळं आणि अचानक आमचं ठरलं आणि 24 तारखेला पहिला फॉर्म, आता तुम्ही आतमध्ये पाहू शकता किंवा थोड्या वेळाने तुम्हाला ही पण माहिती मिळेल की ब प्रभागामध्ये सगळ्यात पहिला फॉर्म आपलाच भरलेला आहे. त्याच्यामुळं पार्टीची उमेदवारी ही जनता जो सर्वे करते किंवा जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार असतो त्यालाच मिळते. आणि सर्वे आपले ज्या भागातनं जे झालेले आहेत त्या सर्वेच्या आम्हाला खात्री आहे की काय रिपोर्ट गेलेला असणार आहे, त्या विश्वासावरती आणि त्या विश्वासाच्या आधारावरतीच मी आता फॉर्म भरलेला आहे. त्यामुळं असा कुठलाही गैरसमज किंवा कुठली शंका त्याच्यामध्ये नाही आहे की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला मिळणार नाही. कारण माझा मागील काळात झालेलं पूर्ण काम पक्षाच्या वतीने ज्या ज्या गोष्टी राबवल्या गेल्या त्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान ज्यावेळेस राबवलं गेलं भारतीय जनता पार्टीचं, तर सगळ्यात पहिला नंबर माझा होता आणि बावनकुळे साहेबांनी त्यावेळेस मला प्रशस्तीपत्रक देऊन त्या संदर्भात गौरवलं पण होतं.